नमस्कार. भारतीच्या स्वयंपाकघरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे हेल्दी असे कोथिंबीरचे पराठे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. चला तर मग. अगदी सॉफ्ट आणि चविष्ट असे हे पराठे बनून तयार होतात आणि घरच्याच साहित्यामध्ये बनतात आणि हे पराठे अगदी 2 ते 3 दिवस टिकतातही. तुम्ही हे पराठे डब्यासाठी किंवा प्रवासासाठी सुद्धा बनवू शकतात. पावसाळ्याचे दिवस आहेत तर कोथिंबीर भरपूर प्रमाणात येते मार्केटमध्ये आणि कोथिंबीरचे तेच पदार्थ खाऊन कधी कधी आपल्याला कंटाळा येतो. तर काही वेगळं बनवायचं असेल तर असे पराठे नक्कीच बनवा. यासाठी मी आता कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे. स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची कोथिंबीर. अगदी बारीक मी इथे कोथिंबीर कापून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये आता कोथिंबीर टाकते. आता वाटण करून घेऊया. वाटणसाठी मी 2 मिरच्या, आलं, लसूण पाणी न घालता याचं वाटण करून घेतलंय. एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे. कांदा घातला आणि जे वाटण केलं ते वाटण घातलं. 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून मिरची पावडर, चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे आपल्याला. आता 1/2 टेबलस्पून मी जिरं घेतलेलं आहे. जिरं हाताने क्रश करून घ्यायचं आहे. 1 टेबलस्पून तीळ, 1/2 टेबलस्पून ओवा घेतले आहेत. ओवासुद्धा हाताने क्रश करून घ्यायचा आहे, त्याने अधिक स्वाद येतो. आता मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. 2 टेबलस्पून मी इथे बेसन घेतले आणि 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. तेलामुळेच अगदी आपले पराठे सॉफ्ट बनतात. आता आपण पाणी घालायचं नाही, हळूवारपणे मिक्स करून घेऊया, कारण की कोथिंबीरसुद्धा ओलसर असते. पाणी घालायची घाई अजिबात करायची नाही. आता थोडं पाणी घालून अगदी घट्टसं आपण पीठ इथे मळून घेऊया. अगदी मला अर्धा ग्लासहूनही कमी पाणी इथे लागलेलं आहे. पीठ बघा असं घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी 1 टेबलस्पून तेल घातले. तेल लावून सुद्धा आपण आता मळून घेऊया पीठ. लहान मुलं बाजरी आणि ज्वारी खात नाही, तर अशा प्रकारे आपण पराठ्यांमध्ये टाकून त्यांना देऊ शकतो. आता मी इथे एक लाटी गोलाकार करून घेतली आणि एका शीटवर आता मी पराठा थापून घेणार आहे. तुम्ही लाटूनही घेऊ शकता. हळूवारपणे थापून घ्यायचं आहे आणि गोलाकार करते मी पराठा. पराठा बघा माझा थापून झाला आहे. आता मी मध्ये एक होल पाडून घेते, जेणेकरून आपण शेकतानाही तूप वगैरे टाकून शेकू शकतो. आणि हळूवारपणे पराठा मी काढून घेते. बघा अजिबात चिपकत नाही. अगदी परफेक्ट असं आपलं पीठ इथे बनलेलं आहे. तव्यावर मी पराठा घातला आहे. आता 2 मिनिटानंतर आपण तूप घालूया. होलमध्ये सुद्धा बघा मी तूप सोडलं आहे आणि उलटी पलटी करून खमंग असं आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे. तूप आणि तेल लावून मला जे आवडत असेल ते लावा. खमंग बघा मी पराठा इथे शेकून घेतलेला आहे. कलर बघा किती छान आलेला आहे पराठ्यांचा. असेच मी सगळे पराठे इथे बनवून घेते. अगदी 6 ते 7 माझे पराठे इथे बनलेले आहेत. एवढ्या प्रमाणामध्ये पराठा बघा किती सॉफ्ट झाला आहे आपला. चव तर अप्रतिम आली आहे. तुम्ही हे पराठे सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या कमी भुकेच्या वेळेसुद्धा बनवू शकता. मस्तच होतात. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.